नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजार भाव या चॅनलमध्ये मी सकाळ शेलवंत आपले सर स्वागत करत आहे। आज दिनांक 28 मे 2026 वार गुरुवार गुलटेकडी मार्केट पुणे। आज मार्केटमध्ये फुलांच्या दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर भाजीपाल्यांचे दर काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। फळांचे दर हे आपल्याला थोडेफार कमी जास्त होताना पाहायला मिळतात। तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पाहायला मिळतात। आज मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर आवक देखील आपल्याला कमी असलेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ईदच्या सणानिमित्त मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ खरेदीसाठी कमी पाहायला मिळते। तर पेरूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये पेरूचे दर जे 30 रुपयापर्यंत उच्च अंकी पाहायला मिळतो। हलक्या मालासाठी 10 ते 5 रुपयापासून देखील आपल्याला पिंक तसेच व्हीएनआर पेरूचे दर पाहायला मिळतात। तर कलिंगड पेरूसाठी साधारणतः 90 ते 100 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील कलिंगड पेरूचे दर पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये डाळिंबचे दर जे 350 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते। हलक्या मालासाठी 100 ते 120 रुपयापासून लहान साईज मध्ये हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात। कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत ते 14 रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी दर पाहायला मिळते। तर हलके माल जे येते लहान साईज मध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील कलिंगडसाठी दर पाहायला मिळतात। लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो। चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्च अंकी दर लिंबांसाठी पाहायला मिळते। त्याचबरोबर हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांसाठी दर पाहायला मिळतात। सुकवांची आवक मार्केटमध्ये बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 ते 13 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळते। हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। जांभूळची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मार्केटमध्ये जांभळाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत तर हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 100 ते 120 रुपयापर्यंत जम्बो साईज मध्ये अंजीरचे दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 30 ते 40 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळते। मार्केटमध्ये आवक थोडीच आहे, पण ग्राहकांची वर्दळ कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला हलक्या मालासाठी दर कमी पाहायला मिळतोय। पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे आहेत साधारणतः 15 ते 16 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पपईचे दर पाहायला मिळतात। खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील खरबूजचे दर पाहायला मिळतात। फळांची आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी झालेली पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर दरामध्ये देखील थोडेफार बदल आज पाहायला मिळतात। तर शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 ते 90 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 ते 60 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला मिळतात। तर तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। आवक मार्केटमध्ये थोडीफार कमी असलेली पाहायला मिळते। त्याचबरोबर झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये लाल तसेच पिवळ्या झेंडूसाठी 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 40 रुपयापासून देखील झेंडूचे दर पाहायला मिळतात। ॲस्ट्रोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्ट्रोचे दर जे 150 ते 180 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतात। हलक्या मालासाठी 50 रुपयापासून देखील ॲस्ट्रोचे दर पाहायला मिळतात। क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला मोठ्या प्रमाणात बदल दरामध्ये आपल्याला क्वालिटीनुसार पाहायला मिळते। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये गुलछडीचे दर जे आहेत 70 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील गुलछडीचे दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये पासलीसाठी 15 ते 8 रुपयापर्यंत उच्च अंकी दर पाहायला मिळतात। हलके माल जे येते 10 ते 12 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात। पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात। कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कामिनीचे दर जे आहेत साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापर्यंत हलक्या मालासाठी 4 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर तसेच लाल गुलाबसाठी साधारणतः 100 तर हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। तर डच गुलाबची आवक देखील आपल्याला बऱ्यापैकी असलेली पाहायला मिळते। सनफ्लावरची दरामध्ये आपल्याला पुन्हा एकदा वाढ झालेली पाहायला मिळते। तर मार्केटमध्ये आवक कमी झाल्याचा परिणाम सनफ्लावरच्या दरावरती पाहायला मिळते। चांगल्या मालासाठी
180 रुपयापर्यंत चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये 150 ते 180 रुपयाच्या दरम्यान दर पाहायला होते. हलके माल जे ते 100 ते 120 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होते. जिप्सबलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 40 ते 50 रुपयापासून देखील जिप्सबलाचे दर पाहायला होतात. आवक मार्केटमध्ये स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम जिप्सबलाच्या दरावरती पाहायला होते. पोपटी मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 15 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. त्याचबरोबर हिरव्या मिरचीची आवक जर पाहिलं तर बऱ्यापैकी आपल्याला हिरव्या मिरचीची आवक पाहायला होते. चांगल्या मालासाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते 25 ते 30 रुपयापासून देखील हिरव्या मिरचीसाठी दर पाहायला होतात. आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर जे ते 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील आल्यासाठी दर पाहायला होते. मार्केटमध्ये आवक स्थिर असलेली पाहायला होते. त्याचबरोबर आज थोडीशी मागणी देखील कमी झाल्याचा परिणाम आल्याच्या दरावरती थोडासा पाहायला मिळतोय. कोथिंबीरची क्वालिटीनुसार दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पुन्हा एकदा पाहायला होते. चांगल्या मालासाठी 10 ते 12 रुपयापर्यंत कोथिंबीरसाठी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये शेपूचे दर जे ते साधारणतः 12 ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला होतात. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 8 ते 10 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होतोय. बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बिटाचे दर जे ते 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला होतात. काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 22 ते 25 रुपयापर्यंत पांढऱ्या काकडीसाठी दर पाहायला होता. हलके भाजी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. त्याचबरोबर हिरव्या काकडीचे दर हे आपल्याला 25 ते 30 रुपयाच्या दरम्यान पाहायला होतात. तर हिरव्या चायना काकडीचे दर जर बघितलं तर 25 ते 30 तर पांढऱ्या चायना काकडीसाठी 30 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होत आहे. मार्केटमध्ये पांढऱ्या चायना काकडीची आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. गुंजरगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलक्या मालासाठी 20 ते 25 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 30 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील वांग्यासाठी दर पाहायला होते. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 तर हलक्या मालासाठी 20 रुपयापासून देखील भेंडीचे दर पाहायला होतात. राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील दर पाहायला होते. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 45 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शिमला मिरचीसाठी दर पाहायला होतात. तोंडल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 25 तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील तोंडल्याचे दर पाहायला होतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्याचे दर जे आहेत साधारणतः 100 तर हलक्या मालासाठी 70 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते. काळ्या भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः काळ्या भारताच्या वांग्याचे दर पाहायला होतात. हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. जळगावची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार दरामध्ये आज घसरण पाहायला होते. तर चांगल्या मालासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 15 ते 12 रुपयापासून देखील विक्री पाहायला होतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे ते 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला होते. कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 12 तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होतात. टोमॅटोची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोचे दर जे आहेत साधारणतः 25 ते 28 रुपयापर्यंत चांगल्या टॉप क्वालिटीमध्ये उच्चांकी दर पाहायला होते. तर हलके माल जे ते 14 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्याचे दर जे आहेत साधारणतः 40 तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात. भुईमुग शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर मोठ्या प्रमाणात भुईमुग शेंगाची आवक पाहायला होते. त्याचबरोबर चांगल्या मालासाठी 50 ते 55 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल येते 35 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला होतात. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 तर हलक्या मालासाठी 15 ते 20 रुपयापासून देखील शेवग्याचे दर पाहायला होतात.